वाजण्यापूर्वीच पोहोचल्या अशा बेताने पाठविणा अवगत करण्यात आले. उपरोक्त पार्श्वभूमीवर माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता विविध कालावधीत 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली आहेत. आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावा. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, बघा ना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता मांडलेला आहे, मी त्याला अनुमोदन देतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देत आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो. प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. होय ते बहुमत आहे. होय ते बहुमत. एक मताने प्रस्ताव संमत झाला. काही पुढे काय? सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. चला संपलं. हो साहेब, धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. दादा शुभेच्छा द्या ना. त्या चेअरला दिले नाही जबाबदारी. आतापासून दबाव आणू नका तुम्ही. आणू नका. हे आता पुढचं आहे ना, मुख्यमंत्री भाषण करतील आणि मग शेवटी भाषण.